Hello, hello. This is the My Artifact episode number 13-18. आजची तारीख आहे 21 ऑक्टोबर 2018 आणि आता वाजले करीब रात्रीचे 11:47. कसं आहे का, कधी कधी दिवस खूपच नॉर्मल असतात. म्हणजे ऑफिस, काम, रुटीन, वर्क, देन रूमवर आलं की युट्यूब वगैरे बघितलं, थोडं स्वतःला एंटरटेन करण्यासाठी कानात हेडफोन वगैरे टाकून गाणे ऐकणं. दॅट्स इट. बाकी असं काहीच नाही. बट आजचा दिवस म्हणजे इट वॉज लाईक अ रिअली इनक्रेडिबल. आय डोंट नो बट सी सो मच. आय डोंट नो बट जेव्हा मी नाही का त्याला वर्धेत येतो ना, तेव्हा नाही का माझ्यासाठी दिवस इतका हे होऊन जातो की खूपच जास्त. म्हणजे इतकं सारं असते ना इथे, एन्जॉयमेंट करतो का बहुतच जास्त. फट्टे तक लाईक उभं राहू एन्जॉयमेंट करू करू आपण थकून जातो, तरी मनातली इच्छा हे होत नाही, इतकं जास्त असते. काय झालं आज 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 ऍक्च्युली नाही का, आज असा दिवस होता जो बिलकुल सरप्राईज होता. म्हणजे मला काहीच माहित नव्हतं की आज का होणार, पण एवढं माहित होतं की काही ना काहीतरी अमेझिंग होणार आहे. सो आणि ऍक्च्युली याची नाही का सुरुवात नाही का दसऱ्यापासून झाली होती. दसऱ्याला मी गेलो नाही वर्धेला, आणि त्यानंतर दसऱ्याला बॅडी वगैरे आला आणि या सगळ्यांचं कन्व्हर्सेशन का झालं माहित नाही, आय डोंट नो. त्याच्यानंतर जेव्हा बॅडी आला गुरुवारी, तेव्हा बॅडी म्हणाला की की तुला रविवारी यायचंय बा. आता या रविवारी म्हणजे आज कसं असते की माझी नाईट शिफ्ट असते संध्याकाळी, म्हणजे शनिवारी संध्याकाळी नाईट शिफ्ट, आणि त्याच्यानंतर सोमवारी असते मॉर्निंग म्हणजे उद्या. सो इट वॉज लाईक माझ्यासाठी फक्त 24 घंटे उरतात, आणि या 24 घंट्यामध्ये माझं कसं सकाळी उठून नागपूर वर्धेला जाणं, संध्याकाळी वापस नागपूरला येणं. सो इट वॉज लाईक त्या दिवशी वर्धेवरून अपडाऊन करणं होतच नाही. यामध्ये त्याच दिवशी जाणं, त्याच दिवशी संध्याकाळी वापस येणं, इट वॉज लाईक बहुतच जास्त हेक्टिक होऊन जाते. बट तरीही वैभवचा दिवस आहे, वैभवचा नाही सॉरी, सरप्राईजचा दिवस आहे. सरप्राईज म्हणजे मला माहित नव्हतं ना त्या वैभवचा दिवस आहे. टिल दे मला फक्त सरप्राईजच होतं ते. तो सरप्राईज आहे, तो चलो बा. सो मी शिफ्ट चेंज केली शनिवारी, आणि बॅडी सोबत मी इथे आलो, वर्धेला आलो. आल्यानंतर मग मला काहीच माहित नाही शनिवारी म्हणजे काल काय झालं. म्हणजे शनिवारी म्हणजे आलो आणि लाईक माझ्यासाठी काल आलो आणि मी बहुत जास्त थकलेलो होतो. आय डोंट नो व्हाय बट आय एम लिटरली टू मच टायर्ड. कारण शुक्रवार दिवशी पार्टी झाली, त्यामुळे मी करीब रात्री 1-1:30 वाजता आलो, आणि त्याच्यानंतर मग सकाळी 4 वाजता उठून सकाळी 6 वाजता उठून शिफ्टला गेलो, म्हणजे शिफ्ट म्हणजे ऑफिसला गेलो. सो इट वॉज लाईक माझी फक्त 4-5 घंट्याची झोप झाली. सो मग जेव्हा म्हणजे ऑफिस खतम झालं आणि देन मग मी गाडीत झोपलो, तर मी जेव्हा गाडीत झोपलो ना काल, सो ट्रॅव्हल्स मध्ये, ड्युरिंग द ट्रॅव्हल्स नागपूर टू वर्धा, सो होल जर्नी मध्ये मी झोपूनच राहिलो. मला काहीच माहित नाही मी कसा, जस्ट लाईक म्हणजे असं होते ना का आपण जस्ट डोळा लावला नागपूरमध्ये आणि बस वर्धेलाच उकडलो. इतकी भयानक झोप होती, बहुतच भयानक. आणि जसं मी वर्धेला आलो, म्हणजे वर्धेला पोहोचल्यानंतर जेव्हा मी घरी आलो ना, घरी आल्यानंतरही साला काहीच असं होश नाही, काही नाही. इट वॉज लाईक मी इतका थकून होतो ना, मी जस्ट कपडे पण नाही काढले, फक्त शूज नि सॉक्स काढला आणि सरळ झोपलो. करीब 7:30 वाजता झोपलो, तर करीब 10:30 वाजेपर्यंत झोपूनच राहिलो. मग 10:30 वाजता उठलो, आई म्हणे जेवण कर, म्हणे जेवण केलं, आणि मग थोडस बरं वाटलं लागलं. आय डोंट नो बट बहुत जास्त झोप. मग रात्री मला काही झोपच लागली नाही.
2-3 वाजेपर्यंत शाळेत झोपच लागली नाही. 1-2 वाजेपर्यंत मी माझा डेटा कॉपी केला. माझा जो काही डेटा होता 35 एपिसोडचा. मला असं वाटलं होतं की अरे 900 जीबीचा डेटा वगैरे असेल, बट इट वॉज नॉट. इट इज लाइक 450 जीबीचा डेटा आहे. हां, आणि करीब 200 जीबीचे फोटोज आहे. सो इट वॉज लाइक 750 जीबी भरला. टिल देन त्याच्या इन द एंड त्याच्यामध्ये करीब 250 जीबी खालीच आहे त्या 1 टीबीच्या हार्ड डिस्कमध्ये. आणि ते 1 टीबीची हार्ड डिस्क मी पॅक करून टाकली. पॅक केली म्हणजे फुल पॅक केली. त्याला व्हॅक्यूम प्रूफ केलं. त्याला हे एकदम रुमाल वगैरे बांधून पूर्ण एकदम बंद बुंद करून टाकलं का याला आता करीब 10-20 वर्ष कधी वापरायची नाहीच आहे. सो पाहू पुढे. या आता माझ्यापाशी 2 टीबीची हार्ड डिस्क आहे आणि आय डोंट थिंक मला माझा म्हणजे 2 टीबी इज टू मच. हे जस्ट लाइक पहिले आपल्याला म्हणजे मी हे 2 टीबीची हार्ड डिस्क घेतली कशाला? कारण जे काही जो काही माझे पूर्ण ड्राईव्ह भरले होते. इट वॉज लाइक मूव्हीज आणि हे सो इट वॉज बहुत जास्त झालं होतं. तर मग मी हा 2 टीबीचा ड्राईव्ह घेतला. तर आहे म्हणा आता 2 टीबीचा ड्राईव्ह आहे तर आहे, बट आता राइट नाऊ आता मी याला कसं करणार प्रॉपरली. म्हणजे आता जेवढे आर्टिफॅक्ट एपिसोड आहे ना, पहिले मी ते 1 टीबीचे हार्ड डिस्क पूर्ण भरून घेणार. आता हे 1 टीबीचे हार्ड डिस्क भरायला आता थोडा वेळच लागेल. आता माझ्यापाशी करीब मला एवढं माहित आहे ना का 250 जीबीचा डेटा त्यात बाकी आहे ना, तर 250 जीबीचा डेटाचा मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवेल. आता 250 जीबीचा जो काही डेटा बनेल तो आजच्याच दिवस सुरुवात होईल. म्हणजे कालपर्यंत जेवढे आर्टिफॅक्ट एपिसोड झाले तेवढे मी पूर्ण त्यात टाकले. सो इट वॉज लाईक आजपासून 250 जीबी आर्टिफॅक्ट एपिसोडची साईज. सो इट टेक्स टू मच. म्हणजे जस्ट लाईक आपण 1 जीबी प्रति आर्टिफॅक्ट एपिसोड जरी पकडला ना, तर तरी 250 दिवस होतात. आणि जे की 250 दिवस ते युजली व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडची की बहुत रेअरली करतो आपण. युजली आपण आपली आर्टिफॅक्ट एपिसोडची साईज असतात ते करीब 200 किंवा 300 MB, जास्तीत जास्त 400 MB. सो बहुत जास्त आहे. बहुत जास्त आहे. सो इट वॉज लाईक 250 जीबी आर्टिफॅक्ट एपिसोड बनण्यासाठी अति वेळ आहे. बहुत वेळ आहे. म्हणजे करीब 3-4 वर्ष तर पकडूनच घे. सो 3-4 वर्षात आपल्याला हार्ड डिस्क घ्यायची तर काही गरज नाही आहे. बट ऍक्च्युली आहे. कारण जरी आपण आर्टिफॅक्ट एपिसोड जरी कमी म्हणजे इतक्या कमी क्वांटिटीचे बनतात, तरी पण आपल्यापाशी मूव्हीज ना व्हिडिओज वगैरे ते बहुत जास्त आहे. मी एव्हरीडे काही ना काहीतरी डाउनलोड करतच राहतो. सो त्यासाठी नाही का, कारण एक मूव्हीजचा ड्राईव्ह पाहिजेनच. सो तोही भरूनच जाईल. कारण माझे मूव्हीज आणि गेम अँड ऍप्लिकेशन मध्ये सगळे ड्राईव्ह ऑलमोस्ट सगळेच्या सगळे भरलेले आहे. तर आता त्याला पाहतो मी प्रॉपर सॉर्ट आउट करतो वगैरे. मी काही डिलीट वगैरे काही करत नाही. कारण हार्ड डिस्क मध्ये कसं नवीन घेतलेलं बरं, बट डिलीट इज नॉट. कारण डेटा इज रिअली इम्पॉर्टंट आणि हु नोज कधी कशाची पण गरज पडू शकते. सो आणि जास्त काही डेटा आहे नाही आणि जस्ट लाईक 2 टीबी हार्ड डिस्क इज टू मच. बहुत जास्त झाली आहे. आपण किती मूवी डाउनलोड केले तरीही ते भरणार नाहीच आहे. सो आपण आता पाहू पुढे वगैरे. बरं ते झालं. बट आज एक्झॅक्टली झालं का वैभव सांग. आज वैभवचं म्हणजे ऍक्च्युली वैभव एक मुलीला म्हणजे वैभव एका मुलीला लाईक करतो. मला वैभवची चॉईस वगैरे नाही आवडली. इट वॉज लाईक म्हणजे वैभव कसा एक प्रकारे त्याच्या चेहऱ्यावरून तर इट जस्ट माइट नाही का त्याच्यासाठी अजून चांगली मुलगी भेटू शकत होती. बट ही चूज हर. बट इट जस्ट लाईक शकल बी मज्जा यार. इट जस्ट लाईक तिचं मन वैभवसाठी प्रॉपर वेनी हे होत असेल, बीट होत असेल. सो दॅट्स इट. दॅट्स गुड. बाकी काही टेन्शन द्यायची गरज नाही. एव्हरीथिंग इज फाईन. म्हणजे ते दोघं जण प्रॉपर हे होत असेल ना, म्हणजे त्या दोघांचं कनेक्शन वगैरे प्रॉपरली जमत असेल. सो दॅट इज गुड. आणि डोंट बी जज बाय फेस. म्हणजे पहिल्याच दिवशी पहिल्याच मीटिंग मध्ये आपल्याला का माहित पडणार रे? काहीच नाही ना. काहीच नाही. इट जस्ट लाईक मी फर्स्ट टाइम श्रुतिकाला बघितलं होतं ना, तेव्हा मी फर्स्ट टाइम श्रुतिकाला केव्हा बघितलं होतं?
जस्ट लाइक आय डोंट नो, मलाच नाही आठवून राहिलं. Yeah. कारण बहुत साऱ्या भेटी झाल्या त्यामुळे मलाच नाही कळून राहिलं की फर्स्ट टाइम श्रुतिकाला केव्हा भेटलो होतो. बट भेटलो तर होतोच फर्स्ट टाइम तर. आय डोंट नो या. तर तेव्हा जस्ट लाईक हा तेव्हा पण मी खूप जजमेंटल झालो होतो विशाल बद्दल, का विशाल वाई म्हणजे का बा रिलेशनशिप मध्ये गेला, माइट बी ही लूज समथिंग वगैरे वगैरे. मी स्टार्टिंगला असं खूप म्हणायचो वगैरे. बट इन द एंड रिझल्ट इज पॉझिटिव्ह आणि दे आर बीन टुगेदर अँड डुईंग सो मच अमेझिंग थिंग विथ देअर लाईफ. सो इट जस्ट लाईक इट्स रिअली ग्रेट. इन द एंड दे बोथ आर हॅपी, सो वी आर हॅपी. दॅट्स इट. दॅट्स इट. बाकी तसं काही म्हणा नाही. सो माझ्या मते वैभव आणि व्हॉट्स नेम, सुशीला, सुजाता, प्रियंका, या सॉरी, प्रियंका. सो दे बीन गुड. सो या इट इज. ऍक्च्युअली मला तिचं एक कळलं की तिचे जे आयब्राऊज आहे ना, ते दोन्ही आयब्राऊज नाही का, दे आर इन टच. म्हणजे तिचे आयब्राऊज दोन्ही लेफ्ट अँड राईटचे दोन्ही आयब्राऊज नाही का एकमेकाला टच होतात. सो इट वॉज लाईक व्हेरी वियर्ड. बट डोंट बी जज बाय आवर फेस डूड. या, डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर. इट्स रियली राईट. सो वैभव से शी इज द वन, सो देन शी इज द वन. सो दॅट इज द सरप्राईज. हे होतं सरप्राईज की वैभव एका मुलीला प्रपोज करणार होता आणि हा जो मोमेंट आहे हो, त्याला हा मोमेंट त्याला सगळ्यांसोबत शेअर करायचा होता. सो सो या, सो इट इज रिअली गुड. इट इज रिअली रिअली नाईस. मग मग काय झालं, मग 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 काय झालं रे. हा मोमेंट त्याला सगळ्यांसोबत शेअर करायचा होता. मग आम्ही गेलो बोर धरणला आणि मग तिथे खूप मजा केली. बट सांगू, वैभव आणि प्रियंका हे तर म्हणजे यांचं ऑफिशियल होतं. बट बॅडी सॉरी बादल आणि प्राची, ते आर इन सो मच इन टच. अजय, त्या दोघांचं कनेक्शन म्हणजे अरे मेरे बाप, खूपच जास्त अति. अरे खूपच, अरे म्हणजे बहुतच म्हणजे जस्ट लाईक एकमेकाला चिडवणं काय आणि एकमेकाला असं बोलणं काय वगैरे वगैरे. बापरे. म्हणजे ते स्टार्टिंगचं प्रेम कसं एकमेकाला चिडवूनच वगैरे होते ना. सो इट वॉज लाईक दॅट. सो सो ही इज ऑल्सो बीन गॉड एंगेज. म्हणजे त्याला पण करीब 80% शुअर आहे का ती मुलगी याला लाईक करते आणि त्या मुलीला पण माहित आहे का हा 100% त्या मुलीला लाईक करते. सो इट वॉज लाईक दोघे एकमेकांची बॉन्डिंग वर आहे आणि 10-20% वर ते काही ना काहीतरी करून राहिले. बट टिल देन काफी शुअर आहे, सगळेजण शुअर आहे का या दोघांचं होईल. बट एक गोष्ट मी कन्सिडर केली, एक गोष्ट मी थोडीशी आज रिअलाइज केली आहे की वी बीन ग्रोन अप. या म्हणजे आम्ही सगळेजण मोठे होत आहे. नवीन जसे जसे नाही का वय वाढत आहे, तर एक नवीन एक एक्सपिरियन्स येऊन राहिला आहे, एक नवीन अनुभव येत आहे आणि हे सगळे नवीन अनुभव आम्ही सगळेजण एक्सपिरियन्स करून राहिलोय. या म्हणजे कसं आहे की आता ऍट द एज ऑफ 25 मध्ये कसं आहे की तुम्हाला एका मुलीची गरज असते, तुम्हाला एक पार्टनरची गरज असते जो तुम्हाला समजून घेईल. राईट. सो प्रत्येकाच्या शोधामध्ये असतातच आणि काही जणांना भेटतात. हा म्हणजे या वेळेस नाही का खूपच इच्छा असते, खूप तीव्र इच्छा असते या वयामध्ये. तर मग काय होतात की सगळेजण एक प्रकारे या वेकडे वळतात. म्हणजे मुली बघण्याचा वगैरे वगैरे, मुली बघण्याचा म्हणजे गर्लफ्रेंड शोधण्याचा वगैरे वगैरे, समथिंग लाईक दॅट. बट माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की लाईक आम्ही जेव्हा पोट्टे पोट्टे जातो ना, म्हणजे पोट्टे मुली नाही तर आम्ही एन्जॉय करतो, तो वेगळाच एन्जॉयमेंट असतो. या तो एन्जॉयमेंट म्हणजे हे डूड, वो इधर लाइक वो ऐसी बात है कि वो शब्दों में बयान नहीं कर सकते. इट वॉज लाईक दॅट की हे असं असते की राहुल्या असन किंवा कोणी असन, त्याला होल जर्नी मध्ये आम्ही क्रिटिसाइज करत जातो. राहुल्या, तू लवड्या मांजर शोध आहे, तू चूत मारीच आहे, तू मादर शोध आहे, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे.
आम्ही गाणं म्हणत जातो, शिव्या देत जातो एकमेकाला. अरे नड्याच्या आवाजापर्यंत आम्ही शिव्या देत जातो. बहुतच जास्त. इट वॉज लाइक अरे मेरे बाप! आणि लवड्या मांजर शोधापासून तर कोणती सेंटेन्स सुरूच नाही होत. म्हणजे इट इज लाइक बाबा टूर तर मी खूप केला आहे. बट जेव्हा मुली राहतात ना सोबत, तेव्हा नाही का सगळ्या पोट्ट्यामध्ये एक एक अजीबसा चेंजेस येऊन जाते. जस्ट लाइक दे डोंट इव्हन म्हणजे ते शिवा देत नाही ते बी म्हणजे असं होतेच ना म्हणजे कोणी आसपास वगैरे अराउंड वगैरे असलं कोणी फिमेल कॅटेगरीचं तर मग आपण कसं एक प्रकारे सिक्युअर राहतो का आपल्या तोंडातून असे काही शिवा वगैरे नाही निघाला पाहिजे. आपण कसं घरी वागतो त्याचप्रमाणे आहे ना. का आपण कोणातरी सोबत आहे आणि व्हॉट वुड दे थिंक अबाउट अस. सो इट जस्ट लाइक एव्हरीवन इज रिअली काम अँड रिअली ट्राय टू बी अ जेंडर थिंग्स म्हणजे इन जेंडर म्हणजे रिअली पोलाइट रिअली जेंटलमॅन काइंड ऑफ लाईक बिहेव करतात सगळेजण. सो पण जेव्हा पुट्टे पुट्टे राहते तेव्हा तेव्हा जेंटलमॅन गेला भोकात. या जस्ट लाइक हम तो मादरचोद है और बहनचोदगिरी करेंगे ही. सो हे अशा प्रमाणे लोक हे करतात ना म्हणजे सगळे पोट्टे वगैरे करतात. सो आय वॉज लाईक रिअली एन्जॉईंग दोज मोमेंट. बहुतच मजा येते यार बहुतच मजा. 10 टाइम्स इज मच बेटर दॅन गर्ल्स. या मुलीमध्ये काही काही म्हणजे असतात म्हणा म्हणजे म्हणजे काही ऍडव्हान्टेज असतात म्हणजे मुली आहेत वगैरे वगैरे जस्ट लाईक बिंग शोन ऑफ वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट. सो असतात काही मॅटर वगैरे बट माझं एवढं काही खास कसं काय एवढं इंटेन्शन वगैरे नसते. सो राईट नाऊ आता एवढंच आहे की आमच्या ग्रुप मधून ऑलमोस्ट सगळ्या जणांनाच त्यांची द वन भेटली आहे. द वन म्हणजे दॅट्स द वन. सो ऑलमोस्ट म्हणजे जस्ट लाईक बॅड पिन सॉरी विशाल ऑलरेडी हॅव इट. वैभव यस. बॅडी आणि प्राची दे आर ऑल्सो बीन टुगेदर. पिंटी आणि देन त्याची फ्रेंड प्रतीक्षा दे आर ऑल्सो बीन टुगेदर. One man and friend is Mona Bhagat is also been friend and they will be always together. In the end, Rahul and Rahul's friend Niku is also नेहमी असतात. So yes, but I am not. Yeah, it's म्हणजे मी काहीतरी वेगळाच आहे. या म्हणजे माझं कसं आहे की मी कोणत्याही पर्सनला माझ्या लाईफ मध्ये एंटर होऊ देत नाही. आय जस्ट ट्राय टू प्रिव्हेंट. म्हणजे मी स्वतः म्हणजे मी त्या पर्सनला थांबवतो का डूड तू और ज्यादा आगे मत आ. हा इट वॉज लाईक रिअली बॅड कॉन्सिक्वेन्सेस हॅपन. कारण कसं आहे की माझे टार्गेट्स खूप मोठे आहेत आणि या मोठ्या टार्गेट्सला अचीव्ह करण्यासाठी मी एका पर्सनला सोबत घेऊन नाही चालू शकत. म्हणजे माझ्यामध्ये तेवढी हिंमतच नाही. इट वॉज लाईक मी स्वतःला त्या पोझिशनवर कसा काय प्रमाणे इमॅजिन करून राहिलं हे माझ्यासाठी खूप ग्रेटनेस आहे आणि मी त्या गोष्टीसाठी प्रयत्न करून राहिलो आहे. हेच माझ्यासाठी खूप आहे. मी हा विचार करूच शकत नाही का मी स्ट्रगल करत आहे आणि एक व्यक्ती माझ्या अंगावर जगून राहिला आहे. नो नो डेफिनेटली नॉट. या लाईक दॅट. हा ऑफकोर्स माझे एक पार्टनर राहणार. ऑफकोर्स मी एक लग्न करणार. आय नीड अ बेबी. या आय नीड अ बेबी म्हणजे एक एक मुलगा किंवा मुलगी मला हवंच. या सो इट जस्ट लाईक मी लग्न डेफिनेटली करणार बट इट इज लाईक नॉट राईट नाऊ. या राईट नाऊ आय जस्ट नीड टू फोकस माय करिअर अँड बिल्ड अप रिअली ग्रेट थिंग. या म्हणजे मुलीचं मॅटर कसं आहे एक प्रकारे स्टार्टिंगला खूप चांगलं वाटतं. इट डज फील्स रिअली अमेझिंग खूप वन ऑफ द ग्रेट आणि बिंग काइंड ऑफ लाईक अ स्पेशल खूप मस्त फील होते. बट इन द एंड असं असतो की आपल्याला ती गोष्ट मग एक प्रकारे बोर वाटायला लागते. बोर म्हणजे समथिंग लाईक दॅट की आपण प्रत्येक गोष्टी शेअर करतो ज्या गोष्टी इट इज लाईक मला असं वाटतंय का आता असतात म्हणा ऍडव्हान्टेज मी एक्सपिरियन्स केला नाही त्यामुळे असतात शाळेत. बट असं आहे की आपल्या लाईफमध्ये एक सर्वात इम्पॉर्टंट पर्सन असतो जो तुमच्या नेहमी सोबत असतो आणि दॅट इज यू. म्हणजे तुम्ही स्वतः. आणि तुम्ही स्वतःलाच कधी वेळ देत नाही. स्वतःसोबत तुम्ही कधी बोलत नाही. स्वतःला कधी रिअलाइज करू देत नाही. स्वतःला का आवडते हेच तुम्ही स्वतःला कधी सांगत नाही. यू स्पेंड रिअली लेस टाइम विथ युअर सेल्फ. या खूपच कमी वेळ तुम्ही स्वतःसोबत स्पेंड करता आणि दॅट इज अ रिअली इम्पॉर्टंट फॅक्टर इन युअर लाईफ. रिअली इम्पॉर्टंट पर्सन इन युअर लाईफ. आणि हेच एक इम्पॉर्टंट पर्सनला तुम्ही स्वतःला
कॅलिब्रेट करत नाही कोणी, म्हणजे स्वतःला त्या गोष्टीसोबत स्वतःसोबत कधी लिंकअप करत नाही. तर त्यामुळे काय होते की आता का होते जस्ट लाईक खूप काही गोष्टी होते यार ह्या, म्हणजे इव्हन लाईक आता बघ ना, आता मी या आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे मी स्वतःला भेटतो, स्वतःला बोलतो. जस्ट लाईक तर त्यामुळे कसं आहे की माझ्यामध्ये काफी चेंजेस आले आहे. मला कळते का मला का करायचं आहे, का नाही करायचं आहे. इट इज लाईक हे बघा, आता माझ्या घरी एवढा वाद सुरू आहे. आई वडिलांचा रोज रोज झगडा होतो. रोज रोज छोट्या छोट्या गोष्टीसाठी झगडा होतो. मी लक्षच देत नाही. व्हाय? कारण कसं आहे की माझ्या वडिलांचा आईवर विश्वास उडाला, माझा आईचा वडिलांवर विश्वास उडाला. दे डोंट ट्रस्ट इच अदर. आता मी हे सांगत नाही माझ्या आई वडिलांचं मॅटर या आर्टिफॅक्ट एपिसोड बिकॉज इट वॉज लाईक रिअली एम्बॅरेसिंग फॉर मी. सो इट जस्ट लाईक बट मी आई वडिलांच्या या मॅटरमध्ये इन्व्हॉल्व्ह होतच नाही. जस्ट लाईक मी वर्धेला आलो ना, तर मी मित्रांसोबतच टाइम स्पेंड करतो. फॅमिलीसोबत मी बहुतच कमी टाइम स्पेंड करतो, बहुतच बहुतच कमी. कारण कसं आहे की मला ज्या गोष्टीपासून हॅपीनेस भेटत आहे ना, मी त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह करेन स्वतःला. या इट इज लाईक मला फॅमिलीमध्ये हॅपीनेस, म्हणजे मित्रामध्ये हॅपीनेस भेटून राहिलाय. सो आय स्पेंड एंटायर डे विथ दॅम. या मी त्या लोकांसोबत टाइम स्पेंड करेन. कारण हॅपीनेस इज रिअली इम्पॉर्टंट थिंग इन माय लाईफ. आणि तेच माझ्यासाठी खूप लिमिटेड आहे. या कारण राईट नाव मी नागपूरला राहतो. माझ्यासाठी हॅपीनेस म्हणजे बहुत कमी आहे. बहुतच कमी. जस्ट लाईक रोबोट सारखी जिंदगी आहे. सकाळी उठून ऑफिसला जाणं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी येणं, रूमवर जाऊन युट्यूब बघितणं, दॅट्स इट. झोपणं अँड देन गो टू ऑल्सो इज मॉर्निंग. जस्ट लाईक रिअली स्टुपिड थिंग. काहीच नाही यार. बेटर आहे का आपण साला सोडून द्यावं. बट कसं आहे की असं सोडता येत नाही. असं आपण माच करायला लागलो ना, तर आपल्याला कोणी होणार पण नाही. असं आहे, जॉब इज जॉब. राईट नाव मी त्या जॉबवर मी एवढ्या उड्या मारून राहिलो आहे. सो दॅट इज इट. आता मला त्याच्या गरजा पूर्ण कराव्याच लागत आहे. सो या सो आय डोंट थिंक, मला असं वाटत नाही का मला कोणत्या पर्सनची गरज आहे राईट नाव तरी. या म्हणजे थोडा म्हणजे असं असं वाटत नाही म्हणजे असं नाही रे, म्हणजे ऑफकोर्स. म्हणजे कसं आहे की सर्टन टाइमवर असं वाटतंय का आपल्याला एका पर्सनची गरज आहे, रिअली नीड अ पर्सन. या म्हणजे इतक्यात तरी बहुत कमी झालाय म्हणा. म्हणजे इतक्यात मी स्वतःला मी बहुत हे केलंय, समजून गेलाय यार आर्टिफॅक्ट एपिसोड द्वारे. नाही का मी स्वतःसोबत गोष्टी केल्या ना स्वतःसोबत. सो इट वॉज लाईक मी स्वतःला नाही का खूप समजून घेतलं. आणि रिसेंटली नाही का गेल्या 1-2 महिन्यात नाही का, 1-2 नाही 4 एक 6 महिने पकडून घ्या. 6 महिन्यात नाही का मला कोणा पर्सनची वगैरे काहीच गरज पडली नाही. कुछ भी नाही. इट्स लाईक माझे प्रॉब्लेम मीच सॉर्ट आउट केले ऑलमोस्ट सगळेच तरी. या जे काही प्रॉब्लेम्स वगैरे आले ते मी प्रॉब्लेम हेड ऑन केले. म्हणजे स्वतः एकदम छाती टोकून समोर गेलो आणि त्याला फेस केलं. आणि या सो आणि मला त्या गोष्टीमध्येच मला स्वतःच प्राऊड ऑफ वाटते. आणि या गोष्टी माझ्या लाईफमध्ये होतात, त्यामुळेच मला असं वाटते का मी कॅपेबल आहे एवढ्या मोठ्या टार्गेटसाठी. सो इट जस्ट लाईक दॅट. सो आजचं टूर इज रिअली ग्रेट. आणि गाडी आली ते यार. आजचा टूर इज रिअली ग्रेट. बहुत मजा आली यार. दिवस अजून खतम व्हायचाय डूड. संध्याकाळी अजून काय झालं हे पण सांगतो. थांब, अजून टूरच खतम व्हायचाय अजूनपर्यंत. हा, तर येताना काय झालं की प्रत्येकाच्या गाडीवर एक मुलगी बसली. सो जस्ट लाईक विशालच्या गाडीवर श्रुतिका, बॅडीच्या गाडीवर प्राची, वैभवच्या गाडीवर प्रियंका, आणि then माझ्या गाडीवर UK उत्कर्षा नाव आहे. Utkarsh, she is the random girl. She is a friend of Prachi and also the friend of Vaibhav and Badal too. आणि प्रत्येकाने सगळे जोडपे जोडले. तर ये बस बाई तू पण चाल. सो ड्युरिंग त्या मुलीसोबत बोलताना मला काही फारसं काही माहित नाही त्या मुलीबद्दल. बट एवढं माहित आहे की मी माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोड बद्दल थोडस सांगितलं. या म्हणजे कसं आहे की हा एक असा एक फंड आहे जो प्रत्येकाने जर आपल्या लाईफमध्ये आत्मसात करून घेतला ना, तर इट डज फील्स रिअली इन्क्रेडिबल टू दॅट पर्सन. या
पण त्या व्यक्तीने नाही का थोडंसं मनावर घ्यायला पाहिजे. कारण ही एक अशी एक गोष्ट आहे ज्याला फोर्सफुली केलं ना ते होतच नाही. आणि ही एक अशी एक गोष्ट आहे का स्वतःहून केली ना त्याचा परिणाम इतका गजब आहे की बहुतच जास्त. जस्ट लाइक आप आसमान छूने लगते हैं इस चीज से. काहीच करायचं नाही. मी तिला एवढं सांगितलं, बाई म्हणलं, तुझ्या लाईफमध्ये जेवढे काही प्रॉब्लेम आहे ना, वगैरे, वगैरे जेवढे काही प्रॉब्लेम आहे, इट जस्ट लाइक यू आर म्हणजे अशी सिच्युएशन येते ना, जेव्हा नाही का आपले प्रॉब्लेम नाही का आपल्याला डेफिनेटली वाटते कुणा पर्सनला शेअर करावं, समथिंग लाईक दॅट वगैरे, मन हलकं करावं. तर यावेळेस मी तिला असं म्हणलं, की तू संध्याकाळी वगैरे मोबाईल काढायचा आणि जेवढे काही प्रॉब्लेम्स आहे, जेवढे काही आहे ते असं रेकॉर्ड करायचे. या. आणि खरंच खूप मस्त फील वाटते. तर मी तिला असं म्हणलं. आता आता हे तिचं आहे. तिला समजा वाटत असेल तर देन शी अप्लाय ऑर शी फॉरगेट. या जस्ट लाइक दॅट. कारण हे अशी गोष्ट आहे जे हे मी स्वतः केली ते इट वुड बी गुड. या मी तिला फक्त ऍडवाइस दिली. ऍडवाइस यासाठी दिली होती का ड्युरिंग द ट्रॅव्हल आम्ही काहीच बडचूक होतो. सो काहीतरी चुप्पी तोडण्यासाठी मी अशी फालतूची बडबड केली. दॅट्स इट. बाकी असं काही माझं फालतूचं इंटेन्शन वगैरे नव्हतं का ती करावंच बा आर्टिफॅक्ट एपिसोड का तिला इम्पॉर्टन्स आहे बा आणि तू कर बा वगैरे. हा जस्ट लाईक शांत शांत जाऊन राहिलो होतो तर चल बा काहीतरी बडबड कर असं. आणि सच मी सांगतो मला मुलीसोबत सच मी बोलता नाही येत यार. लाईक आय रिअलाइज दॅट. या मला खरंच मुलीसोबत बोलताच येत नाही. लाईक आय डोंट नो यार, मुझ में कुछ तो कमी आहे शायद. मी कसं आहे कामाव्यतिरिक्त दुसरं कसं बोलतच नाही. कारण आपण कसं इंटरॅक्शन खूप कमी झालंय ना मुलींसोबत. सो आय डोंट नो. समोर जाऊन पण असंच राहू शकते. बट आपण कामाव्यतिरिक्त काम करायचं बस. बाकी असं काही नाही. या दॅट्स इट. अदर दॅन दॅट अजून काय झालं मग मी घरी आलो. 5 वाजता घरी आलो. आल्यानंतर मग मी थोडस जेवण वगैरे केलं आणि देन मग डेटा वगैरे थोडस कॉपी केला. घरीच होतो मग मी. त्याच्यानंतर मग आम्ही बियर घेतली होती काल. सो ते बियर आम्ही प्यायला गेलो. मी नाही घेतली. आय टोल्ड यू जस्ट लाईक आहे. मी एक प्रकारे घेतलं म्हणलं म्हणजे का दारू घेणार नाही म्हणजे नाही घेणार. म्हणजे दारू ही कशी एक गोष्ट आहे जे आय डोंट थिंक आय विल टेक इट. कारण मला याचे परिणाम एक्झॅक्टली माहित आहे. आणि समज जर कोणाला दारू सारखा नशा जर पाहिजेनच आहे ना तर आय डोंट थिंक आपल्याला दारूची गरज आहे. नशा करायचा असेल ना तर दूर तू झोपूच नको ना एक रात्र. दुसऱ्या दिवशी पहा तू कशी डुलकी मारते. दॅट इज द नशा. हेच तर नशा आहे ना. नशा यालाच तर म्हणते. इट जस्ट लाईक यू कांट कंट्रोल युअर बॉडी. दॅट इज द नशा. पायाला मुंग्या आला दॅट इज द नशा. नाही तर असं कर, तू एक आईस्क्रीम घे. आईस्क्रीम कोणती घे? स्मूदी घे. जे स्मूदी असतात ना जे बंच ऑफ आईसने हे असतात. सो त्याला काय कर, तू स्ट्रॉ टाक आणि एकदम जोरात साफ कर. तर त्यामुळे काय होते आपलं ब्रेन फ्रीज होते. ब्रेन फ्रीज झालं ना आपलं डोकं इतकं हे होऊन जाते. इट जस्ट लाईक दॅट. नाही पण तोही एक प्रकारे नशा नाही. त्याने एक प्रकारे डोक्याला पेन होते. त्याला नशा नाही म्हणता येत. बट इट जस्ट लाईक कशाला स्वतःची बॉडी लूज करायची, आउट ऑफ कंट्रोल करायची. वाय? पहा मी नाही का एक्सपिरियन्स केलं होतं इन 2017च्या न्यू इयर मध्ये नाही का फटेतक दारू घेतली. 31 डिसेंबर 2016च्या रात्री आम्ही काय केलं की विशालच्या घरी येऊन मस्त दारू घेतली. हे आणली होती वोडका आणि त्याच्यानंतर आयबीचा बंपर. आणि विशालनं मी मस्त मारली. अरे खूप लाईक माझ्यापाशी आताही व्हिडिओ आहे. आय वॉज कम्प्लीट ड्रंक ऍट दिस नाईट. इवन मी तेव्हा उलटी पण केली. आणि देन रिअलाइज झालं का दॅट इज रिअली नॉट गुड फॉर मी अँड फॉर माय हेल्थ ऑल्सो. सो दुसऱ्या दिवशी मी निर्धार केला की त्याला कधीच घेणार नाही. कधीच घेणार नाही म्हणजे असं नाही की जस्ट लाईक कधी कधी त्याचा मोमेंट बनतो तेव्हा रेजिस्ट करता येत नाही. जसं आता बिट्टू आणि भाऊजी वगैरे सगळेजण पिऊन राहिले तेव्हा आपण नाही पिलं ना तेव्हा ऑड वन आउट वाटतं. बट असं पण नाही प्यायचं की
जस्ट लाईक धडधड धडधड, हा आपण घेऊ शकतो, हा हा. आणि लोकांना दाखवायचं का मी खूप दारू पितो. अरे यार काय मोठा आहे यार, म्हणजे तुम्ही दारू पिता, माझा स्टॉक खूप मोठा आहे, मी 4 बियर पिऊ शकतो. अबे याच्यात काय हे आहे का, म्हणजे कॉम्पिटिशन आहे का? इट्स जस्ट लाईक लाईक मी 4 बियर पिऊ शकतो, मी 5 बियर पिऊ शकतो, तू 10 बियर पिऊ शकतो. डूड इट्स इट्स रॉन्ग. तुम 1 बियर पियो का 10 बियर पियो, तुम बेवकूफ है, और ज्यादा और 10 पियोगे तो और ज्यादा बेवकूफ है तुम. काय लोकांना का वाटते यार या गोष्टीमध्ये माहित नाही. इट इज लाईक तो अनुप कांबळे, ही इज काइंड ऑफ लाईक त्यासाठी एक प्रकारे कॉम्पिटिशन है. डूड तू 10 पिएगा, मैं 12 पीऊंगा. तू 2 शॉट लगा रहा है, मैं 5 शॉट लगाऊंगा. तू एक निप मार रहा, मैं 2 निप मारूंगा. डूड ये इसमें क्या है यार, का आहे का याच्यात काहीच नाही. इट जस्ट लाइक तुम 1 मार रहे या 10 मार रहे, तुम बेवकूफ हो, और 10 मार रहे तो और ज्यादा बेवकूफ हो. आणि खूप हानिकारक असते यार. अल्कोहोल इज काइंड ऑफ लाईक अ रिअली डेंजर फॉर युअर लिव्हर. लिटरली सांगतो, कुछ आहे ना यार. आणि खरंच तुम्हाला लाईफ मध्ये नाही का नशा करायचीच आहे, खूप मजा करायचंच आहे ना, डूड तो फिर एक बार नाही का तुम कोकेन ले लो और खत्म कर लो कहानी. या कशाला ते 200 500 1000 रुपयाचे तुम्ही हे करता. एक पावडर घ्या, आणि मारा, सुट्टा मारा, सरळ सक्कर नाकामध्ये. कंप्लीट नशा, 2 दिन तक को कुछ पता भी नहीं चलेगा क्या हो गया है लाइफ में. आणि बहुत भयानक नशा. हा ची आदत लागते म्हणा, लत लागते म्हणा, दारूची पण लत लागतेच, बट ते लिमिट मध्ये असलं विड बी बेटर. नाही असलं तर बेटर असलं. या मी कन्सिडर करलं का मी नाही घेणार, बट कधी सिच्युएशन बनते का त्यावेळेस घ्यावी लागतात. जसं लाईक बिट्टू राहते आणि त्याच्यानंतर भाऊजी वगैरे राहते, त्यावेळेस मी घेतलं होतं. कारण त्यावेळेस त्यांनी आणली होती, मला काहीच माहित नाही, मला बैठकीत बसवलं त्यांनी, त्यांनी मला पॅक बनवला. तो आय डोंट बी रेजिस्ट, कारण तेव्हा वेळेस मी पीत नाही बा असं म्हणल्यानंतर त्यांना बहुत अजीब वाटलं होतं. अजीब वाटणार वाय, कारण तिथे अजून दुसरं कोणी होतं नाही ना. ह्या म्हणजे तिथे बंच ऑफ पीपल 10-12 लोक आहे, 10-12 लोकांमध्ये मी एकटा पीत नाही बा, तर तेव्हा मग चालून जाते वगैरे, जस्ट लाईक दॅट. बट कसं मी असं करतो की मी असं म्हणत नाही का पीत नाही बा, मी पॅक घेतो, बहुत लिटिल घेतो. घेतो म्हणजे बहुत लिटिल टाक बा. 2 थेंब दारूची टाक, 4 थेंब सोडाची टाक. हं? एवढं टाकलं, गोल गोल घुमवलं, हलकासा एक झिप घेतला, वाटलं, दुसऱ्याच्या ग्लासमध्ये टाकून दिला. नाहीतर एंड ऑफ द कन्व्हर्सेशन आपण तो ग्लास पकडून ठेवायचा, म्हणजे दुसरा कोणी पॅक बनवतच नाही आपल्यासाठी, आणि आपण तेवढ्यातच खुश राहायचं बस. आणि खूप सारे असतात अशी लोक ज्यांनी, हा नाही पित का, दे मला, हा घेऊ ना भाऊ या. सो दारू वगैरे तर आपण इल्ले, हा दारू बियर नाहीच. त्याच्यानंतर अमोलचा वाढदिवस होता आज. सो सो तिथे पण गेलो होतो झुणका भाकर केंद्रामध्ये, तिथे पण मस्त हादडलं. आता राईट नाव येताना कसं 12:30ची गाडी होती. या आता 12:20 झालेच आहे. 12:30ची गाडी होती, हटिया एक्सप्रेस. मी म्हणलं आता जातो, म्हणलं 12:30, दीड 2 वाजेपर्यंत मी नागपूरला पोहोचतो. नागपूरला पोहोचल्यानंतर मग मी ओला ऍटो करतो बा, करीब 2:30 वाजेपर्यंत मी माझ्या रूम मध्ये पोहोचलो असतो. आणि 2:30 वाजता झोपल्यानंतर मग मी 6 वाजता वगैरे मस्त आरामात उठलोही असतो. पण आता कसं आहे की आता आईने रोखलं. आई म्हणे तू आता 12 वाजता निघू नको म्हणे. सो आता हे खूप जास्त झालंय. सो आता या गोष्टीसाठी आता मला उद्या सकाळी उठावं लागेल. किती वाजता? 3 वाजता. 3 वाजता उठावं लागेल. आंघोळ वगैरे करून आपल्याला निघावं लागेल 4 वाजताची गाडी. राईट ना आय हॅव टू स्लीप, कारण झोप काही होणार नाही. 12:30 तिथेच वाजले, राईट. 12:30 इथेच वाजले, झोपायला काही 10-12-15-20 मिनिटं लागेलच. मानून घे 1 वाजता झोपशील आणि 3 वाजता उठशील. सो पाहू आता पुढे आता. Right now, I just need to go and sleep. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1318. Right now we are at Nagpur, Maharashtra. Sorry, Wardha, Maharashtra. Thank you.